नमो नमः। राम मंदिरातही राम अंतरातही राम स्तोत्र चारुता वसो सदा मुखातही। राम स्तोत्र चारुता म्हणजे रामाच्या सुंदर आणि अर्थपूर्ण स्तोत्रांचा संग्रह। याचं वैशिष्ट्य म्हणजे वेगवेगळ्या चाली आणि त्या चालींमधला गोडवा। राम मंदिर उद्घाटनाच्या निमित्ताने यातली गोडी आपणही अनुभवावी आणि आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, मुला नातवंडांपर्यंत आणि शाळांमध्ये विद्यार्थ्यांपर्यंत पोचवावी या इच्छेने हे संकलन आपल्या पुढे मांडण्यात येत आहे। निमित्त आहे राम मंदिर उद्घाटनाचं, पण एक शिक्षिका म्हणून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते। आजकाल मुलांमध्ये पाठांतराची सवय राहिली नाही। हेही एक वेळ ठीक आहे, पण पाठांतराबद्दल एक आकस, पाठांतराला कमी लेखणं हेही दिसून येतं। पण बघा ना, पाठांतरामुळे उच्चार, स्मरणशक्ती ही तर एक सुरुवात आहे। याहीपेक्षा कितीतरी गोष्टी वाढीस लागतात, हा मुद्दाच मागे पडत चाललाय। पण बघा ना, आपलं सर्वच वाङ्मय म्हणजे वेद, उपनिषद, रामायण, महाभारत, कितीतरी महाकाव्य ही पूर्वीपासून अगदी आत्तापर्यंत लोकांना कंठस्थ होती, हो ना? कारण मौखिकी परंपरेनेच तर ती आपल्यापर्यंत आलेली आहे। किती कंठस्थ तर लोक ती उलट सुलट किंवा कितीतरी पद्धतींनी म्हणू शकत असत। उलट सुलट श्लोक किंवा एक एक ओळ किंवा एक एक शब्द सुद्धा। काय ताकद असेल ना ही बुद्धीची? चला आपणही आजमावून बघूयात, आपलीच तर संपदा आहे। वेद उपनिषद एक वेळ बाजूला राहू देत, पण घराघरांमध्ये म्हणली जाणारी स्तोत्र, त्यांचा तर आपल्याकडे काही तुटवडा नाही, की जी भारतभर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतींनी म्हणली जातात। त्यातल्याच काही छोट्या आणि सोप्या स्तोत्रांचा हा संग्रह। आपणही बघूयात की ह्याच्या पठनामध्ये केवढं आव्हान आणि केवढा आनंद आहे ते। आणि मी आहे ना आपल्याला मदत करायला। मी संजीवनी पटवर्धन, चारू संस्कृतम तर्फे या सर्व स्तोत्रांची PDF इथे देत आहे आणि ती कशी म्हणायची ह्यासाठी ऑडिओच्या काही लिंक्स पण देत आहे। तर मग करूयात सुरुवात। शुभम भवतु।